नमस्कार, मी मनीषा जयप्रकाश। आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज। पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी। ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि मराठा आंदोलक यांच्यात पुण्यात वाद झाल्याची घटना घडली आहे। पुण्यातील कात्रज कोंढवा रस्त्यावर ही घटना घडली। तसेच लक्ष्मण हाके यांनी दारू प्यायली असल्याचा मराठा आंदोलकांनी दावा केला आहे। लक्ष्मण हाके हे पुण्यातील खुल्या पटांगणावर दारू प्यायला बसले होते, तेव्हा त्यांना जाब विचारल्यानंतर त्यांनी शिवीगाळ केल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे। तर मराठा आंदोलकांनी जाणीवपूर्वक हल्ला केल्याचा आरोप लक्ष्मण हाके यांनी केला। तर या प्रकरणी लक्ष्मण हाके यांची मेडिकल चाचणी करावी अशी मागणी मराठा आंदोलकांनी केली आहे। तर या प्रकरणी संबंधित एक व्हिडिओ व्हायरल होत असून यामध्ये लक्ष्मण हाके आणि त्यांचे सहकारी दिसत आहेत। यामध्ये लक्ष्मण हाके यांना त्यांचे सहकारी धरून नेत असल्याचे दिसते आणि या वादानंतर पुन्हा दोन्ही बाजूचे लोक कोंढवा पोलीस ठाण्यात पोहोचले असून एकमेकांच्या विरोधात तक्रार दाखल करणं सुरू आहे। तसेच लक्ष्मण हाके यांनी मेडिकल टेस्ट करायला हवी ही मराठा आंदोलकांची मागणी केलेली आहे। तर मराठा आंदोलकांनी आपल्याला बदनाम करण्यासाठी हा प्रकार केल्याचा आरोप लक्ष्मण हाके यांनी केला आहे। लक्ष्मण हाके यांची ससून रुग्णालयात मेडिकल टेस्ट केली असता मद्यप्राशन केलं नसल्याची प्राथमिक अहवालातून माहिती पुढे आली आहे आणि पुढील कार्यक्रमासाठी ते नागपूरला गेले आहेत। ते आलेले त्यांच्या म्हणणं आहे यांनी दारू पिलेले होते आणि काहीतरी बोलत होते, शिवीगाळ केली, आम्हाला मारण्याची धमकी देत होते म्हणून। आता दोन्ही आमच्याकडे आमच्या समोर आहे, त्यांच्या दोघांच्या स्टेटमेंट घेत आहे। त्यांच्या सविस्तर स्टेटमेंट घेऊन त्यांच्या म्हणण्याप्रमाणे आम्ही पूर्णपणे चौकशी करून योग्य कायदेशीर कारवाई करणार आहे। मेडिकल टेस्ट करणार की हाके यांनी दारू पिली होती, खाली घे ना थोडा, गेल्या 2 तासाच्या चौकशीमध्ये काय खाली घे ना, लक्ष्मण हाकेंनी मद्यप्राशन केलं होतं ते सांगण्याचा मेडिकल एक्सपर्टच सांगू शकतात, आम्ही सांगणं योग्य राहणार नाही। मद्यप्राशन केले का नाही आम्ही त्यांची तक्रार बघू, त्याच्याप्रमाणे मेडिकल करण्याची गरज पडेल त्याप्रमाणे आम्ही करू। टेस्ट केली जाणार आहे का सर? आम्ही त्यांच्या तक्रार बघून त्यांच्याप्रमाणे आम्ही निर्णय घेऊ। सर त्यांना कोण घेऊन आलं? लक्ष्मण हाकेंना इथं कोण? ते स्वतः आले, मराठा आंदोलकांनी आणलं, ते कसे इथपर्यंत आले पोलीस स्टेशनला? आम्हाला तक्रार मिळाले होते त्यांच्या कोणीतरी त्यांच्या जीवाचा धोका आहे असे म्हणून आमच्या पोलीस टीम वगैरे गेले होते, त्यांनी त्यांच्या घेऊन आले। जे मराठा बांधव आहेत त्यांचं काय म्हणणं, त्यांचा काय दावा? त्यांचं म्हणणं आहे त्यांनी पूर्वी काहीतरी व्यक्त केले होते त्यांच्याबद्दल त्यांचे नाराजी म्हणून त्यांना थांबवून काहीतरी विचारत होते, कसाला काही बोलले म्हणून, त्यांच्यामुळे त्यांना इश्यू झाला। सर मराठा आंदोलकांचं म्हणणं आहे की ते स्वतः मद्यधुंद अवस्थेत असताना हाकेंना स्वतः इथपर्यंत घेऊन आले आणि आल्यापासून ते त्यांच्याबरोबर देखील आहे। नाही, आता ते दोन्ही आले आमच्यासमोर, दोन्हीच्या आम्ही स्टेटमेंट घेऊन त्यांच्याप्रमाणे आम्ही कारवाई करतो। आता कोण कसे केली या सगळ्याच्या पुढच्या तपासाचा भाग आहे, आम्ही करू त्याच्या। हाकेंच्या विरोधात तक्रार दाखल करण्यासाठी मराठा बांधवांकडून पुढे आलंय हाकेंच्या विरोधात, त्यांच्यावर सुद्धा तक्रार देत आहे, त्यांच्या पण आम्ही चौकशी करू। आणि हाकेंचं काय म्हणणं? त्यांच्या पण तक्रार आहे, त्यांना थांबवून अडवले असे तक्रार देत आहे। त्यांची आता चालू आहे, तक्रार देण्याची प्रक्रिया चालू आहे। त्यांच्या तक्रारचा पूर्ण सारांश बघून त्यांच्याप्रमाणे आम्ही कारवाई करू। सगळ्या प्रकारनी गुन्हे कोणाकोणावर दाखल झाले नाही, आतापर्यंत काही दाखल नाही, आता त्यांच्या तक्रार घेण्याचे चालू आहे, पुढे आम्ही कारवाई करू। प्रक्रिया लेट का होती? 2 तास झाले ऑलमोस्ट यासाठी। 7 वाजता इथे आणलं गेलं असं 11 वाजले नाही। आता काय आहे, कायदा स्वस्ताचा प्रश्न आहे, सगळं सिच्युएशन सांभाळावं लागेल, त्यांच्यानंतर पुढच्या कारवाई। पोलीस स्टेशनमध्ये एखाद्या व्यक्तीला असं वाटलं की त्याच्यासोबत पोलिसांकडून गैरवर्तन होत आहे तर त्याचा व्हिडिओ काढायला परवानगी असते का? आता जे विषय आहे तेवढ्याच्या बद्दल बोलू, इतर विषयाच्या बद्दल मी मराठा आंदोलकांचं असं म्हणणं आहे की पोलीस हाकेंना वाचवण्याचा प्रयत्न करतायत, वेळ काढण्याचा प्रयत्न करतायत, तेवढे 4-5 तास घालवले की त्यांना सगळ्या गोष्टी आम्ही चौकशीच्या भागामध्ये चेक करतो। आता ते प्रत्येक मुद्द्याचं आता उत्तर देणं योग्य राहणार नाही, आम्ही चौकशी करू, नंतर आम्ही त्यांच्याबद्दल। इथे जेव्हा आम्ही हाकेंची बाजू घेत होतो तेव्हा मात्र बाहेर ढकलण्याचे पोलिसांनी आम्ही चेक करू। आता असं होत नाही, पण काय आहे तुम्ही पण समजून घ्यायला पाहिजे, आम्ही पोलिसचं काम तुम्ही अडवून ठेवले तर आम्ही कारवाई करणं अवघड होईल। आम्हाला वेळ मिळाला पाहिजे जेणेकरून आमचं काम करण्यासाठी, म्हणून आपलं काही त्यांनी सांगितले असतील आम्ही चेक करू। बाहेरची लाईट बंद केली आहे सर, रोज इथली लाईट सुरू असते, ठीक आहे, आणि आज मात्र कोंढवा पोलीस स्टेशनच्या बाहेरची लाईट बंद केली। ठीक आहे, बघून घेतो। नाही कारण काय नेमकं समजून? ठीक आहे, आता ते प्रत्येक गोष्टीचा आता सांगता येत नाही, तेवढा विषय आहे तेवढ्याच्या बद्दल बोलू। गंभीर बाकीच्या कायदा सुव्यवस्थेचा परिस्थिती असं तुम्ही म्हणत असताना असा प्रकार कायदा स्वस्ताचा प्रश्न नाहीये, ते आपल्या हातावर आहे, कसे घेणार आहे त्यांच्यावर, आणि तुमच्या पण जबाबदारी आहे त्यांच्यामध्ये जे आहे समाजामध्ये तेढ निर्माण करण्यासारखं काही सांगू नका, काही बोलू नका असे माझी विनंती आहे। आम्ही कायदेशीर आम्ही कारवाई करू, जे करा आहे त्यांच्या चौकशी करू, आम्ही कारवाई घोषणाबाजी ऐकू येते सर, चेक करू। ठीक आहे, थँक्यू।
त्यांच्याकडे टू व्हीलर होते आणि सगळ्यात पहिली बोलेरो होती. ज्यावेळेस ते वरती त्या माळावर गेले ना, बोलेरो मधून उतरून त्यांनी हे आमच्या रिक्षा त्यांच्या आता तुम्ही वैद्यकीय तपासणीची मागणी केली पण पोलीस काय तुम्हाला सांगितलं? पोलिसांनी आम्हाला एकच सांगितलं, आम्ही त्यांना वैद्यकीय घेऊन चाललोय आणि आमचं तुमच्या मीडियातर्फे एवढं जाहीर आव्हान आहे आमच्या पुणे मराठा समाजातर्फे, जर हाके जर पिलेले नसेल तर आम्ही जागेवर त्यांची माफी मागेल. इतकं म्हणजे ते हालत डुलत होते. पिताना रेड हँड पकडलेले ते त्यामुळे 100% पिलेले आहेत. मी स्वतः त्यांना दारू पिताना बघितलेलं आहे. असे आक्षेप आम्ही करू शकतो. शिवीगाळ पण करत होते. त्यांनी शिवीगाळ तर केली आणि जीवे मारण्याची धमकी दिली. तुला 2 महिन्यात संपवतो मी. तुम्हाला बोल. हा 2 महिन्यात तू दिसणार नाही पुण्यामध्ये, तुला 2 महिन्यात संपवतो. नेमकं काय वाद झाला? वाद काहीच नाही. आम्हाला फक्त विचारायचं होतं सर त्यांना, तुम्ही जरांगे पाटील आणि छत्रपती संभाजी महाराजाबद्दल तुम्ही जे अशब्द वापरताय हे असे का वापरताय हेच विचारलंय आम्ही त्यांना. तर त्यांनी लगेच एक फोन लावला आणि एक 10-12 जण बोलून घेतले. कुठे भेटले? कुठे ते आपल्या वरके आरकी कॉलनी ना टिळेकर नगरला, तिथं भेटले मला ते. काय करत होते? दारू पित होते, बिअर पिले माझ्या समोर मी बघितलं. एका मुलांनी त्यांना बिअर आणून त्यांच्यासोबत आणखी कोणी होतं का? ते त्यांच्यासोबत आणखी कोणी होतं? बिअर होती नॉक काहीतरी, मी ती बाटल पण म्हणजे बघितली, नॉकआउट काहीतरी होतं. हा उघड्यावरती सीसीटीव्ही वगैरे आहेत का तिथे? नाही तिथे गोटा आहे काय गाईचा काहीतरी गोटा आहे. हा गोट्यात होते. ठीक आहे ते गोटेच तिथं बाजूला बसलेली होती. आणि एक आव्हान करा नरेंद्र मीडियाला. तोपर्यंत मीडियानं त्यांचा पाठपुरावा सोडू नये. आमची मीडिया बांधवांना आमची आग्रहाची विनंती आहे, जोपर्यंत त्यांची मीडिया धमकी दिली त्यांनी, जोपर्यंत त्यांची वैद्यकीय तपासणी होत नाही, जोपर्यंत त्यांची वैद्यकीय तपासणी होत नाही तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही. आणि त्यांनी आमच्या बांधवाला जी जीव मारण्याची धमकी दिली आहे ते पण त्या लोकांवरती गुन्हे दाखल होते, तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही. आणि एकाच ठिकाणी 2 वेळा त्यांची टेस्टिंग होईल, एक ससून मध्ये होईल आणि प्रायव्हेट मध्ये होईल. तिथे आमचे प्रतिनिधी उपस्थित असतील. सोशल मीडिया जोपर्यंत त्यांची इन कॅमेरा जो संपूर्ण आपल्या मीडिया बांधवांच्या समोर जोपर्यंत शासकीय पण आणि खासगी पण, तिथे आपले मीडियाचे बांधव पण उपस्थित राहा, आपले मराठा सेवक आणि शासकीय अधिकारी पण असतील आणि कलेक्टर साहेबांना पण बोलून घ्या, त्यांची टेस्ट करा. समाजाच्या वतीनं माझं सर्व मराठा बांधवांना आव्हान आहे, शांततेचं पण आव्हान आहे. आणि शांततेत घ्या आणि जोपर्यंत इथं कोंढा पोलीस स्टेशनला आपल्या सर्व मराठा बांधवांनी जमाव, जोपर्यंत त्यांची वैद्यकीय टेस्ट सर्वांच्या समोर होत नाही तोपर्यंत आपल्या इथून मराठा बांधवांनी आणायचं. माझी समाजाला एक आव्हान आहे. संपूर्ण महाराष्ट्राच्या एक लक्षात येईल, झालेली जी घटना पाहता हे जे आंदोलन होतं वडीगोद्रीचं ते पूर्णपणे जाणीवपूर्वक रचना करून पूर्वनियोजित होतं. त्यांना कुठल्याही काही देणं घेणं नव्हतं. आमचं अखंड मराठा समाजाच्या वतीने महाराष्ट्राला आम्ही शांततेचं आव्हान करतो. फक्त संपूर्ण राज्यातल्या ओबीसी समाजाला आता लक्षात येईल की सत्य काय आहे, हा महाराष्ट्र कोण पेटू बघतंय, दंगल कोण घडवून आणतंय आणि ह्याच्या पाठीमागचा खरा कोण चेहरा आहे हे आम्ही नावं घ्यायची गरज नाही. तिथं आंदोलनाला जाऊन तिथं कुठले राजकीय नेते बसले होते हे संपूर्ण राज्यानं बघितलंय. आणि आजच्या बद्दल जे घटना घडली अखंड मराठा समाज त्याचा निषेध व्यक्त करतो आणि अशी घटना महाराष्ट्राला लज्जास्पद आहे. आजपर्यंत महाराष्ट्राच्या शिवे मारण्याचा प्रयत्न, माझी एस्कॉर्टची गाडी माझ्याबरोबर होती आणि एक कॉन्स्टेबल म्हणजे गार्डसुद्धा होता. त्यांना फक्त मी माझ्या मित्राच्या घरात जेवत आहे, तुम्ही खाली जावा एवढं मी सांगितलं. ते गेल्या आणि त्यातला जो एक माणूस आहे तो माणूस 5 वाजल्यापासून मला अगोदर दोघंजण भेटूनही गेले. माझ्यावर त्यांनी प्री प्लॅन्ड, त्यांनी पूर्वनियोजित हा कट होता आणि जीवे मारण्याचा हा प्रयत्न होता. आणि मी आत्ता समोर आहे ना, माझ्यावर जर ड्रिंक घेतल्याचा आरोप होत असेल तर मी डिपार्टमेंट बरोबर आहे, पुढच्या गोष्टी सगळ्या होतील पूर्ण. मला बीपीचा त्रास आहे, मी गोळ्या खातोय, मला आत्ता पण मला पाण्याचं हे झालं. पण मी आता तुमच्या समवेत आहे ना, माझ्यावर जे आरोप आहेत ते आरोप डिपार्टमेंट बघेल, टेस्ट होतील, मेडिकल तर चुकीचं बोलणार नाही. त्यामुळे मी या सगळ्या गोष्टीला मी कुठं पळून नाही गेलेलो, मी कुठं गायब नाही झालेलो, मी डिपार्टमेंट बरोबर आहे. मी कुठल्याही गोष्टीला तयार आहे. मी पोलीस डिपार्टमेंटपासून कुठेही पळून गेलेलो नाही. मी इथं आता तुमच्या समोर आहे. विवेकाचा आवाज, ओबीसींचा आवाज, शोषितांचा वंचितांचा आवाज
जर माझ्यावर कुणी दारू पिल्याचा आरोप करून संपवू पाहत असेल तर त्या गोष्टीला मी तयार आहे. गोठ्यात होता असा आरोप होतो तुमचा. गोठ्यामध्ये तुम्ही होता. गोठ्यामध्ये तसा काही इव्हिडन्स असेल तर घ्यावा. तसं काही कुठल्या हॉटेलमध्ये पिलो, कुठल्या बारमध्ये गेलो किंवा कुठं गेलो याचा एक जर इव्हिडन्स असेल तर महाराष्ट्राच्या कॅनव्हासवरती, महाराष्ट्राच्या मीडियावरती, महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनात हा लक्ष्मण हाके कधीच तुम्हाला दिसणार. घटनाक्रम सांगा. घटनाक्रम सांगा. हो, घटनाक्रम सांगा. काय झालं? काय झालं? माझ्या घरापासून 500 ते 1000 मीटर अंतरावरती मी वॉकिंगला 5 वाजता गेलो होतो. त्यावेळी 2 इसम माझ्याशी बोलून गेले. त्याच इस्मानी मला पकडलं. त्याच इस्मानी परत काय बोललं तुम्हाला? त्यावेळी माझ्याशी नॉर्मल बोलले, गेवराईचं वगैरे असं बोलले. तो गेवराईचा माणूस आहे, तो माझ्याशी बोलला सुद्धा. आणि परत मी जिथून खाली निघतो त्या ठिकाणी 5 ते 6 फोर व्हीलर आल्या आणि तिथून बाहेर पडत असताना मोटरसायकलवर मी होतो. माझे दोन्ही हात पकडले, मानगुटी पकडली आणि मला जीवे मारण्याचा हा प्रयत्न. तुम्ही मद्यप्राशन केलेलं नाही, दारू घेतलेलं नाही असं मी आता पोलीस डिपार्टमेंट समवेत आहे. मी तुमच्या समोर आहे. मी कुठेही पळून जात नाहीये. मी कुठेही पळून जाण्याचा प्रयत्न केलेला नाही. मी आत्ताही पळून जाणार नाहीये. आणि मी जर ड्रिंक घेतला असेल तर 1 तासापूर्वीची गोष्ट आहे. दिसेल ना, माझ्या रक्तामध्ये दिसेल. अजून कुठं काय जे काही मेडिकल आहे मी आहे ना. मी त्यांनी 2 तपासण्याच्या मागणी केलेली आहेत. 2 तपासण्या मी स्वाधीन आहे तुमच्या. हाके साहेब ऐकून घ्या. त्यांनी एक ससूनची जी तपासणी आहे त्याचबरोबर एक खाजगी. मी आता तुमच्या समवेत आहे ना. आम्ही पळून गेलोय का कुठं? त्यांनाही जीवे मारण्याची. ठीक आहे. सर, आपली हातापाय माझे 2 हात पकडलेले होते, मानगुट पकडलेले होती. मीडियामध्ये आहे, लाईव्ह केलेलं आहे त्या बांधवांनी. ते ठिकाण कोणतं? हे ठिकाण कान्हा चौक ते श्रीकृष्ण मंदिर आहे. श्रीकृष्ण मंदिर आहे स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अपोजिट साईडला. आणि बाजूला मुकादमांची बिल्डिंग आहे. मुकादम बिल्डिंग म्हणून ओळखली जाते. त्याच्या टिळेकर नगर परिसर. आता लिहितोय मी पोलीस कंप्लेंट. हाके साहेब, तुम्हाला पोलीस सुरक्षा आहे, Y+ दर्जाची सुरक्षा आहे, त्यावेळेस ती सुरक्षा कुठं होती? माझ्या बरोबरच होती. जोपर्यंत माझ्याबरोबर कॅनवाय गाडी होती, जोपर्यंत माझ्याबरोबर गार्ड होता, तोपर्यंत ही माणसं माझ्याशी बोलून गेली. पण ज्यावेळी मी फक्त माझं मित्राचं छोटं घर आहे, त्या घरात मी जेवण करतोय, मी जेवण केलं. जेवण करेपर्यंत तुम्ही बाहेर थांबा किंवा खाली जावा एवढंच मी सांगितलं. आणि परत मी मोटरसायकलवर बसून घटना सुरू झाली. 7 ते 8च्या दरम्यान. घटनास्थळ कुठं आहे? 7 ते 8च्या दरम्यान. घटनास्थळ कुठं? कान्हा चौक. कान्हा चौकाच्या टिळेकर नगर. पोलिसांना आम्ही कळवलं. ज्यावेळी एवढा मोठा मॉब आला आणि त्यांनी घोषणा सुरू केल्या डायरेक्ट आणि दोन्ही हात पकडले आणि माझ्याकडून ते वधवून घेत होते की दारू पिलास की नाही सांग, दारू पिलास की नाही सांग. जर ओबीसीचा आवाज असा आरोप करून जर कोण थांबवू पाहत असेल तर मी गोळ्याही खायला तयार आहे, वारही झेलायला तयार आहे आणि जीवे जायलाही तयार आहे. तुमच्या प्रमुख नावं कोण होती? मते नावाचा व्यक्ती आहे आणि एक दुसरा त्या माणसाचं नाव माहिती. एक डेक्कनचा आहे, एक वरतीच राहतो इथंच या गोकुळनगर परिसरात. तुम्ही त्यांना ओळखू शकता. त्यांनी जारंगे पाटील बद्दल काय विचारलं होतं? विचारलं त्यांनी. तुम्ही राजांना असं बोलला, तुम्ही अमक्यांना तसं बोलला, हे त्यांचे आरोप होते. त्या लाईव्ह व्हिडिओमध्ये सगळं आहे. तुम्ही त्या टायमाला फावडा घेऊन त्याच्या मागं पडाले असं त्यांचं म्हणणं आहे. हे बघा, ज्यावेळी 25 माणसं माझ्या अंगावर आले त्यावेळी मी एकटाच होतो. त्यामुळे मी जर कुठं फोडा घेऊन किटक किंवा काही घेऊन गेलो असेल तर ते दिसेल. त्या आपला कॅनव्हास कुठं होता टायमाला? कॅनव्हा नव्हता माझ्याबरोबर, हे मी तुम्हाला अगोदरच सांगितलं. खाली घराच्या जवळ असेल किंवा गेला असेल. कॅनव्हा ज्यावेळी रोडवरून मला जायचं असतं त्यावेळी मी कॅनव्हाला. या सगळ्या संदर्भात तुमचं नेमकी काय म्हणणं आहे? तुमची काय नेमकी या सगळ्याच्या? माझ्या जीवाला धोका आहे आणि माझा जीव गेला तरी चालेल. मी ओबीसींची आणि भटक्या विमुक्तांची, कायद्याची आणि संविधानाची भाषा कधीही सोडणार नाही. आणि डिपार्टमेंटला माझं सगळं सहकार्य त्यांच्याबरोबर आहे. तुमच्यासोबत असं घडू शकतं म्हणून तुम्हाला सुरक्षा दिलेली आहे अगोदर. तरी असा प्रकार घडतो तर मग आता काय हवंय? मग आता काय याला काय म्हणायचं? पुढची मागणी बघा, मी ओबीसीचं आंदोलन कुठल्याही परिस्थितीमध्ये सोडणार नाही. ते द्यायचं का न द्यायचं आज हा अचानक घडलेला प्रसंग. मी माझ्या भागामध्ये किंवा पहिल्यांदा अशा प्रसंगाला मी पहिल्यांदा सांगितलं. खरं तर जालना जिल्ह्यामध्ये या गोष्टी घडत होत्या त्यावेळी मी तिथल्या CPंना वगैरे बोलले होते. परंतु या परिसरामध्ये मी पहिल्यांदा या गोष्टीला सफर झालो. त्यामुळे मी डिपार्टमेंटला बोलेन. हाके साहेब, आम्ही तुमची बाजू घ्यायला आतमध्ये येत होतो तर आम्हाला अडवलं गेलं. म्हणजे नाही, आम्हाला असं वाटत होतं की तुमची बाजू दिसली जावी. आम्ही तुमच्या समोर आलो, तुम्हाला आम्ही तुमची बाजू विचारत होतो. तर डिपार्टमेंटनी दोघांचीही बाजू ऐकून घेतल्या आणि ते तपास करत. नाही, आम्ही जेव्हा
एकच बाजू जेव्हा पुढे येत होती तेव्हा तुमची बाजू घ्यायला आलो होतो. तुमचं काय मी आलोय ना आता समोर. उशीर उशीर झाला ना या जवळपास 2 तास झाले तुम्ही या ठिकाणी येऊन. 2 तास एवढं तुम्ही ज्या गोष्टीला तयार आहे ती मान्य व्हायला 2 तास का लागले? नाही आता हा डिपार्टमेंटचा मी माझं मेडिकल टेस्टला तयार आहे ना. मी आता इथंच आहे. मी इथंच आहे. धन्यवाद. थँक्यू. गुन्हा दाखल झालाय का वगैरे? सर काय झालंय जस्ट वेट. डीसीपी साहेब आपल्याला पूर्ण ब्रीफ करतील 5 मिनिटात विषय. ठीक आहे. लोकसंदेश न्यूज पुणे प्रतिनिधी पारस मुथा यांचा रिपोर्ट.